पावल्या वेगी अंगो अंगी जडलिया वेडीला भवता हरी मयूर फेरी नाचती मना आले करीती चार त्या पार हा एकला वेडीला भवता हरी मयूर फेरी नाचती तुका मने निरंजनी नारायणी मिनलिया वेडेला भवता हरी मयूर फेरी नाचती देवाधिदेवा जगत्रय देवा जगत्रय देवा जगत्रय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरण शरण उदासीना पावल्या वेगी अंगो अंगी जडलिया वेडेला भवता हरी मयूर फेरी नाचती शेवे करता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा महत्वाचा असा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु तुकोबराय गोपिकांची काय अवस्था होती त्या कोणत्या स्थितीला प्राप्त झालेल्या होत्या त्याचं चिंतन या भंगात सांगतात। विठ्ठला विठ्ठला अभंग घेण्याचं कारण भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं चालत असलेला नाम सप्ताह त्याची आज सांगत आहे। सांगता काल्याशिवाय होत नसती। तुम्ही 2 दिवसाचा करा 7 दिवसाचा करा
12 महिन्याचा करा. सांगता काल्याला. काल्याला महत्व काय आहे? काला म्हणजे साध्य आहे. परमार्थातलं फल काला आहे. परमार्थातल्या जेवढ्या साधना करायच्या त्या काल्या करताच करायच्या. ज्याच्या जीवनात काला मिळाला त्याला मिळवायचं संपलं आणि त्याला करायचंही संपलं. जे जे करायचं ते काला मिळाय करताच करायचं. विठ्ठला नरदेहाची सार्थकता धन सत्ता मान याच्यात सार्थकता नाही, तर नरदेहाची सार्थकता काल्यामध्ये. म्हणून साधू संतांची तळमळे. तुम्हाला माणसाचा देह मिळाला तर तुम्ही माजल्यावानी करू नका. काय करू नका? उन्माद होऊ नका. कोणी धनानं माजले, कोणी सत्तेनं माजले, कोणी तारुण्यानं माजले. अरे हा माज उद्या राहणार नाही. तुम्ही लहान व्हा आणि लहान होऊन काला घ्या. वारकरी व्हा. काय व्हा? वारकरी व्हा. होय होय वारकरी. विठ्ठल तुकाराम महाराज वारकरी व्हा म्हणले का गायक व्हा म्हणले का वादक व्हा म्हणले का महाराज व्हा म्हणले? पण आम्ही लय शहाणी. आम्ही महाराज झालो. कोण झालो? वारकरी नाही झालो. काला महाराजाला का वारकऱ्याला? वारकऱ्याला काला आहे. सत्तेवर काला नाही, श्रीमंतीवर काला नाही, जातीवर काला नाही, मतीवर काला नाही, कृतीवर काला नाही, आकृतीवर काला नाही, तर काला कोणी वारे अधिकार. अधिकारावर काला आहे. हा काला देण्याकरताही अधिकारी लागतो आणि काला घेण्याकरताही अधिकारी लागतो. पांचट माणसाकडून काला मिळत नसतो. काला देण्याकरता आता तुम्ही मला प्रेमानं बोलवलं, नाही तर आम्ही काल्याचे अधिकारी नाही. मग आम्ही पामर माणसं, मूर्ख माणसं. काला द्वापारयुगात भगवान कृष्णानं काला दिला आणि कलियुगात संतानं दिला. विशेषः लाभ संत काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठी तो आयुष्य नहीं, वैकुंठी तो आयुष्य नहीं, वैकुंठी तो आयुष्य नहीं, वैकुंठी तो आयुष्य नहीं. काम खाऊ काल्याचे नगर काही काल्याचे. वैकुंठी तो
काला नाही सत्य जन्म आमा स्वर्गीचे अमर कशा करता काला मिळण्याकरता. आपण भाग्यवान आहेत पण मूर्खवानी करायलो. कारण आपण ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहेत. सरपंच आमदार खासदार हे खालचे आहेत. सगळ्यात मोठा ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेवापेक्षा आपण श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवाला माणसाचा देह घ्यायचा आणि मग काला घ्यायचा. आपल्याला मिळाला फक्त काला घ्यायचा. विठ्ठला याच देहात काला मिळतो. दुसऱ्या अनेक हे ज्ञान नाही कुठे. म्हणून गडबड करा, घमेंड सोडा. मी लहान आहे असं म्हणा आणि काला घ्या. म्हणले काला अधिकाराशिवाय मिळत नाही. आम्ही तर पापी माणसं आहेत, मूर्ख आहेत, बद्ध आहेत. काला कसा मिळेल? काला मिळण्याकरता देवाच्या चरित्राचा उच्चार करा. आचार नाही. नदेव चरितम चरेत. आचार संताच्या चरित्राचा आणि उच्चार देवाच्या चरित्राचा. काला कीर्तनामध्ये संताचं चरित्र सांग जाओ, देवाचं चरित्र सांग जाओ, का पुढाऱ्याचं वर्णन करी जाओ? देवाचं, संताचं का गावकऱ्याचं? का गावकऱ्याचं वर्णन करायचं? काय काय शिकल काढी लोकांना महाराज. अर्धा तास गायकाचं वर्णन, अर्धा तास पाखवाजाचं वर्णन, अर्धा तास गावकऱ्याचं वर्णन, अर्धा तास रूप पाहता चालीत गेला. काय सांगतो? आणि साबरे लोक म्हणते भरा 51,000. चांगले नाही म्हणत. जे चाबरे जे माजलेले उन्माद झाले ते म्हणते अरे कीर्तनात पवित्र चरित्र असलं पाहिजे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर काय अपवित्र लोकांचं चरित्र, अपवित्र माणसाचं चरित्र कीर्तनात असतं का? करू हे निर्मळ हरिकथा का गढूळ गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा का अपवित्र? काही नाटक करायला लोक मारा. आणि त्याला कारण समाज आहे. या चाभऱ्या लोकांना किमती. तुम्ही चाभरे, सगळे चाभरे नाहीत पण पुष्कळ चाभरे तुम्ही दिल्या. नाही तर आमचा लाग आहे का नाटक करायचा? कोणी उड्याच मारायला, कोणी गाणेच मारायला. आणि तुम्ही म्हणता बॉ एक बॉ बॉ दोन्ही बॉ. मग चाभरे कोण? गंगा बॉ गंगावा नाही. तुमच्या काळात होतं का असं? तुमच्या काळात होतं का? हे नव्हतं. होतं का जिजा? अजिबात नव्हतं. मला वारकरी लोक होते, कीर्तनकार वारकरी, टाळकरी वारकरी, वादक वारकरी. आता पुष्कळ वारकरी आहेत पण थोडेफार निघाले असेल. नाही तर चांगले बी लोक आहेत. सगळ्याला नाव ठेवायचं नाही. बरं जाऊ द्या. त्याच्या कुठं नेऊन काय करायचं का आपल्याला? त्याच्या कर्माचं फळ ते भोगणार. मग सांगितलं काऊन? तुम्ही वागू नका म्हणून सांगितलं. त्याच्या कर्माचं फळ ते भोगणार आहेत. दोघाला भोगावं लागणार. त्याला बलिनाराला भोगावं लागणार आणि त्याला भोगावं लागणार. देवाच्या चरित्राचा उच्चार करा. म्हणले कोणत्या देवाचं? देवाचे अनंत अवतार झाले. अनंत अवतार घे Oh
याच्यात कोण घुसायला लागले विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठला अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिन अनंत अवतार 6 प्रकारात सगळे अवतार आले अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम 6 प्रकारात अनंत अवतार आले 6 प्रकारात सगळे अवतार आले मग पूर्ण अवतार भगवान कृष्णाचा आहे आता बाकीचं वर्णन करायचं नाही पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणले मग भगवान कृष्णानं कारागृहात चरित्र केलं मथुरेत केलं द्वारकेत केलं वृंदावनात केलं गोकुळात केलं मग कोणत्या चरित्रात चरित्र ते उच्चारावे कोणतं केले देवे गोकुळी म्हणले गोकुळात भरपूर चरित्र केलं आपल्याला टाइम थोडा आहे याच्या खोड्या सांगू किती महीपत्र म्हणले मग 2 अवस्थेतलं वर्णन करा हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखी रांगत्यापणे जे चरित्र केलं आणि गाई राखताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करा म्हणले रांगत्यापणे काय केलं रांगत रंगनी चोरीत लोणी अवनी धरत गवळाने पांगित चरणी देती कारणे यशोदे साजाने दत्त दक्षिणी कमळने नवल केले साधने कृष्णाला बाळवा तुझी माझे दावा कृष्णाला बाळवा चोरीत लोणी अरे रांगत्यापणी चोरी करायला ते का तुमचं आमचं पोरग आहे का रांगत्यापणी कुठं चोरी करतं का लेकरू ते ब्रह्म होतं ब्रह्म परब्रह्म निष्काम त्वा गवळिया घरी ब्रह्म गोकुळात आलतं नाथ महाराज म्हणता सखे ब्रह्म कसे वेळा कशाला पाहून पैशाला पाहून का सत्तेला पाहून आम्ही काही काही गावाला पागल होतो काहून होतो पैशाला पाहून भरपूर पैसे देते लोक मग त्या गावाला नेहमी जा वाटतं कशामुळे जा वाटतं पैसा दाबून देते ना
त्याची पुढची तारीख लगेच लिहून घेतो आम्ही पैसे जास्त दिल्यावर. तुम्ही तांड्यावर बी देऊ द्या आणि पैसे तांड्यावर बी जातो आम्ही. जास्त पैसे पाहिजे आम्हाला. चाळाचे पैसे दिल्यावर धाब्याचं बी उद्घाटन करतो आम्ही. फक्त पैसे काय पाहिजेत आम्हाला, शिल्लक पाहिजे. विठ्ठला विठ्ठला पाजी माणसं आहे आम्ही बाणेदार नाही. गोकुळातले लोक असे नव्हते. भगवान होते ते, ब्रह्म होतं ब्रह्म. ते का पैशावर पागल झालत का? भक्ती लागी हरी वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, काय गोकुळातल्या लोक काय सेवा भक्ती. ते काय भक्ती असेल ना? कुठं आपली भक्ती, कुठं त्याची भक्ती. अरे किती माईक सिस्टीम चांगले आहे, माझा आवाज पूर्ण बसलेला आहे तरी कीर्तन चाललं का नाही? माईक सिस्टीमची कृपा आहे. किती जोरात टाळ येते तरी मी आवाजच करतो का नाही? किती भारी पखवाज आहे, वाजवणारे भारी आहेत. आमचे योगेश महाराज, अमोल महाराज वाजवणारे चांगले आहेत, सगळं चांगले. आणि त्याच्याकडे काहीच नव्हतं. मला दगडाचे टाळ कोण काय नाद निघत असेल बरं. गाताना कोणता राग गाचा काही कळत नाही. नाही राग वेळ ताल घात मात करोनिया टिरी आपुली मांदळ वाज. पण किती प्रेम, देव पागल झाला. ब्रह्म गोकुळात आलं, रांगायला लागलं आणि रांगताना त्यांनी चरित्र केलं. काय केलं? लोणी चोरलं. तुम्ही सांगा, ब्रह्मानी चोरी करी, देवानी व्यभिचारी. मग चोरीचं रूपक हे. कारण गोकुळात ज्या बाया होत्या त्या 3 प्रकारच्या होत्या. कोणी सुना, कोणी सुना, कोणी कोणी सुना, कोणी सुना, कोणी सुना. वेदातल्या श्रुती 3 प्रकारच्या आहेत. कर्मपर श्रुती, उपासनापर श्रुती आणि ज्ञानपर. सुना म्हणजे असं व्यवहारातला भाग नाही तो. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, त्या वेदातल्या श्रुती होत्या. गोकुळातले गवळी जपी, तपी, संन्यासी, कर्मठ, उपासक, योगी, ज्ञानी हे गवळी होते. तुम्ही पहा प्रमाण कसे आहेत. एका जनार्दनी माय घरो घरा
घरोघरामध्ये झोपडपट्टीवर गेली ती का ती योग्याच्या घरी गेली, जप्याच्या घरी गेली, ज्ञानाच्या घरी गेली, माझा कृष्ण देखील का कोणीतरी सांगा. असे ज्ञानी होते. आणि तिथं ब्रह्म गेलत. पूर्ण स्वतंत्र हिचं नाव सासू, स्वतंत्र परतंत्र हिचं नाव लेख, आणि पूर्ण परतंत्र हिचं नाव सोन. जिची ताकावर सत्ता नाही तिचं नाव काय? वैकुंठवासी साहेबराव महाराज सांगायचे. कुठून काढ होतं त्याने कोण ठाव, पण हे बरोबर होतं. काय होतं? बरोबर होतं. ते म्हणायचे जिची ताकावर सत्ता नाही तिचं नाव सोन, आणि पूर्ण स्वतंत्र आहे म्हणणारी मीच आणि नाही म्हणणारी मीच, हिचं नाव सासू. एका घरी ताक झालं होतं आणि शेजारच्या बाईला माहित होतं ताक झालं म्हणून. मग ती बाई ताका करता गेली, पण सासू घरी नव्हती, सून घरी होती. म्हणली सुनबाई तांब्याभर ताक दे ना. आता सुनाला द्या वाटू लागलं, पण ताकावर सत्ता नाही म्हणून. काय लिटर पहिला काळ येतो सुनवास, आता सुनवास आहे, पहिला सासुरवास होता. किती काम केलं तर सासू म्हणायची मी अशी नव्हतेच. काय म्हणायची? मी अशी नव्हते. सोना म्हणायच्या कशी होती माय तू? ते काय मी अशी नव्हतेच. रोज म्हणायची. एका दिवशी म्हातारा म्हणलं पोरी हो ते काय कुचकुच करते रोज मी तुम्हाला? त्या सुना म्हणल्या मामाजी आम्ही पहाटे उठतो, सडा संमार्जन करतो, पाणी आणतो, नेहरीच्या भाकरी करतो, दुपारच्या भाकरी करतो, धुणं धुतो, दुपारा झोपत नाहीत, डाळी निशितो, दळणं करतो, आणि रात्री सासूबाईचे पाय दाबून सासूबाईला झोप लागल्यावर मग झोपतो. तरी सासूबाई म्हणते मी अशी नव्हतेच. मग मामाजी त्या कशा होत्या? ते म्हणले पोरी हो ती घरी आहे का? पोरी हो ती साहेबराव महाराज म्हणायचे वर काय हे सांगायचे. विठ्ठला पोरी हो ती घरी आहे का? सोना म्हणायच्या नाही मामाजी. सोना म्हणलं मामाजी तुमचं धाबं दाना नव्हतं का? ते म्हणले वा मी तसा भेट नाही तिला, पण कुठं ना दिला गाव म्हणला. सोना म्हणलं मामाजी त्या बाहेर गेल्या, सांगा ना बसा खाली म्हणला. सोना खाली बसल्या, म्हातारं बसलं. पोरो ती कशी होती सांगतो. सोना म्हणल्या सांगा ना. म्हाताऱ्यानं गुचकीच खाल्ली. काय झालं? ते घरी तर नाही ना? काय म्हणतं म्हातारं? नाही ना मामा घरी नाही. पोरियो लग्न झाल्यावर 12 वर्ष नांदलीच नाही. काय नाही? लग्न झाल्यावर 12 वर्ष नांदलीत नाही. मग पाहुण्या रावण्याने सांगून वाट लावली. अर्ध्यात आल्यावर मला म्हणली तहान लागली. काय लागली? मला वाटलं कसं का होईना बोलायला लागली. आता काय आता लोक बोलतच नव्हती, आता कसं होईना बोलायला लागली. खरं की नाही? बायको बोलायला बरं वाटतं का नाही? तुमचं झालंय का चूक? मग नाही बोलल्यावर बरं वाटतं का बोलायल्यावर बरं वाटतं? पाणी आण म्हणल्या उतरलो म्हणला खाली. मी विहीर पाहिली, पहोरा घेतला आणि असा वाकलो. पोरी हो मी पाणी द्यायला वाकल्यावर ही मागून पळत आली आणि मला एहरी ढकलून दिलं आणि मागच गेली. सांगा तुम्ही असं केलं का? पोरी म्हणलं नाही बाबा असं नाही केलं. मग उद्या जर तुम्हाला म्हणली मी अशी नव्हतेच, तुम्ही बेधडक म्हणा आम्ही का नवरा एहरी ढकलला नाही. त्या म्हणल्या गलुल्या तो सांगायला गुचकी खाल्ली. आम्हाला म्हणायला होतो का? अशी स्वतंत्र सासू
ती बाई म्हणली ताक दे. सोनाला देवा वाटू लागलं पण देता येणार. मग काय करावं? ती म्हणली सोनबाई काहून ताक देई ना. ती म्हणली ताकच झालं नाही. राग आला बाईला, माहित होतं ताक झालं. शिव्या देतच मागं निघाली. ती कुणीची सासू आली. रंगोबाई कुंकड गेलत्या, तापलेली होती बाई. ती म्हणली तू ह्याच घराला काडी लावायला गेलती. काहून तापल्या? कोण्या वाकट्याची सून आणली तू? ती कोण्या करतडाची? काय झालं? मला ताक नाही म्हणली. सासू तापली. रंगोबाई तुम्हाला ताक नाही म्हणणारी ती कोण? ती का मालकी नाही का घराची? चला माया संग. चिपडी कुठली? या रंगोबाईला वाटलं लोण्याचा गोळ्या सगळं देते का नाही. आता सोन्याचे गालगुचे धरले, 2-4 थोबाडात आणल्या. रंगोबाईला ताक नाही म्हणणारी तू कोण? मालकी नाही का घराची? अगं आहे म्हणणारी मीच आणि नाही म्हणणारी मीच. रंगोबाई चल जाय घरला आता म्हणली. हिचं नाव सासू. विठ्ठला अशा पूर्ण स्वतंत्र सासवा, स्वतंत्र परतंत्र लेकी आणि पूर्ण परतंत्र सुना. सासवा पूर्ण स्वतः. अशा कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. आणि त्या वेदातल्या श्रुती त्यांचं चित्त चोरलं. कारण साध्या बाया नव्हत्या त्या. ज्या पूर्ण स्वतंत्र होत्या, पूर्ण सासवा होत्या, त्यांची काय अवस्था होती अभंगाच्या पहिल्या. उदासीन म्हणजे कशा? देहावर उदास होत्या, संसारावर उदास होत्या. उदासत्या सुना गवळी वासना. उदास त्या सुना गवळीयाच्या. संन्यासी उदास राहतो, त्याला संन्यासी म्हणायचं. नुसते मठात याच्यातच आसक्त तो संन्यासी नसतो. देहावर उदास,
संसारावर उदास का, हा देह सोडावं लागणार आहे. अरे जुन्या काळात पोरीची सोयरी पक्की झाली की पोरगी बापाच्या कुळगोत्रावर उदास व्हायची. ती म्हणायची उद्या आपल्याला हे नाव आपल्या पुढे राहणार नाही. तसा महात्मा देहार भक्त ऐसे जाना जे देही उदास. हा 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 मग भव्य कपडेवाला नाही का, तो मला तर लय आवडतो भगवा. विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठल. मग जो मठ बांधतो, मठामुळे भांडणं करतो, तो संन्यासी नाही का? आ तो संन्यासी नाही. किती आपल्या त्याला नाव ठेवायचं नाही, पण ते लक्षणात बसत नाही. स्वामी रामसुखदासजी होते महाराज, त्याला संन्यासी म्हणतात. मी परवा भारत तस काऊन करायला, तस काऊन करायला नाही तर ते निमा ह्या पुढे आणा. काय सांगत होतो मी? स्वामी रामसुखदास. आता हे पाहिले नाही आपण, पण जुने लोक सांगतात की आता तुम्ही मला घोंगडी टाकली, पण ते प्रवचन करायचे तो वाळूवरच करायचे, आसन घेत नव्हते. जर क्वाट टाकला तो क्वाटवर काही टाकू फळीवरच बसायचे. आणि ते गेल्यानंतर जाच्या टायमाला त्यांनी कागदावर लिहून ठेवलं की मी गेल्यानंतर माझ्या वस्तूची एक चिता आणि माझी एक चिता, अशा 2 चिता रचायच्या. माझ्यानंतर माझा मठ बांधायचा नाही, माझं स्मारक करायचं नाही, माझा फोटो लावायचा नाही. याला संन्यासी म्हणते. आमचे बळीराम महाराज सांगायचे, अरे संन्यासी मेला की त्याची तपासणी करायची. त्याच्या खिशात जर लवंग निघाली, पैसे नाही निघाले, काय निघाली? लवंग. किती हजाराला एक लवंग असते माहित नाही? लवंग खाल्लीत नाही का? 5 रुपयाला पुडी. एका पुडीत किती? जवळपास म्हणजे मेळ नाही त्याचं समजा तुम्हाला. विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला. जर लवंग निघाली, लवंग, तो संन्यासी ठरत नाही. खिशात लवंग निघाली तर संन्यासी. का? त्यांनी लवंगाचा संग्रह केला. काय केला? संन्यास तो त्याग संकल्पाचा. मग त्याला जाळा म्हणले, जाळा. मग हे कोटीनं मठ, गोल्डन बाबा. कोणता बाबा? संन्यासी असतो का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बरं असू द्या, पण मी माझी आठवण विसरली जयाची अंत. अरे तुम्ही संसारात राहा, देह मी नाही आणि देह संबंधी माझा नाही असा निश्चय झाला, तो संन्यासीच. विठ्ठला 2 बायका करू द्या बबनराव. 2 बायका करून, जर तुम्हाला 2 आहेत का माझ्या लक्षात नाही, मग 2 बायका करू द्या. 2 बायका करून जर असा निश्चय झाला तरी तो संन्यासी. पण मी माझी आठवण विसरली जयाची अंत. मग संन्यासी देहावर उदास असतो. खरा संन्यास. भारतानंद स्वामीकडे माझी पंगत असती तर त्यांना पंक्ती देणार भरपूर झाले, पण त्यांचा स्वभाव असा होता की आपल्याकडे जे विद्यार्थी राहतात त्याला फीस नाही, पण त्याला साबण धोतर हे घेण्याकरता आपल्याकडे पैसे नाही. मला म्हणले, चांगदेव बुवा, तुम्ही पंगत देण्याच्या ऐवजी पंक्तीचे पैसे कुंकड द्या, इकडं मुला करता द्या, पंगत दुसरा करीन. मग मी म्हणलो, स्वामीजी देतो. मग ते मी म्हणलो पंगत बी करतो ना. ते म्हणले मग मी लोभी होईन. काय म्हणले ते मला? मी म्हणलो मी माझ्या मनाने देतो, तुम्ही थोडेच मागायले मला. पण पहा, पंगत इकडं पैसे देतो म्हणल्यावर पंगत घेतो म्हणले तर ते म्हणले मी काय होईन? लोभी होईल. इतकं बी चालत नाही.
याचं नाव. तो उदास असतो. तसा महात्मा देहावर उदास, देह जाणार आहे, देह जाईल जाईल याशी का त्या बाया उदास होत्या. उदास त्या असूना गवळीयाच्या. ज्ञानी होत्या बाया, लोका गोकुळेच्या झाले ब्रह्मज्ञान. साध्या बाया होत्या का त्या? गोपिकाचा मेळ ब्रह्म, गोपिकाचा मेळा ब्रह्म, गोपिकाचा मेळा ब्रह्म. विठ्ठल यादव किती गाडी भरा डगरीला माग येत नाही मला तो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला आणि एकदा गंगाच्या डगरीला बैल माग आला की बैल बदलावत लागतो. काय पण तो गंगथडीचा. विठ्ठला विठ्ठल. विठ्ठला गोपिकाचा मेळ ब्रह्मरूप, ब्रह्मरूप होत्या. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिया बरबंटा कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. गवळणीचा थाट निघाला मथुरे आठ. अशा बाया उदासीना पावल्या वेगी, अंगो अंगी जडलिया भगवंताचा अंग संग त्यांना झाला होता. ती म्हणते सखे आजी नवल मी आले येणे राणे. मी भक्तीच्या रणात आले, चिंता करिता हरली नारायणे. अंग संग मिनता दोघे जणे. अंगो अंगी झाले निर्भर त्याचिया गुणे. तुका मने खुंटले येणे जाणे हो. अंगो अंगी जडलिया. कशा जडल्या? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
काय प्रेम होतं भगवंताचं महाराज. त्या गोपी करता भगवंतानं ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र केली. आणि रासलीला देवानं बायाला आनंद देण्याकरता एक लीला केली आणि पुरुषाला आनंद देण्याकरता एक लीला केली. देवानं आता तुम्हाला कसं करायचं तुमच्या आकारानं पहा. बायाला आनंद देण्याकरता रासलीला केली आणि पुरुषाला आनंद देण्याकरता काल्याची लीला केली. देवानं बायात पुरुष घुसू दिले नाही आणि पुरुषात बाया जाऊ दिले नाही. आता तुम्हाला कसं मिश्रण करायचं तुमच्या आकारानं पहा. रासलीलेमध्ये देवाशिवाय दुसरा पुरुष नाही आणि काल्याच्या लीलेमध्ये बाई नाही. विठ्ठला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाव म्हणा. चला बाई वृंदावन रास क्रीडा पाहो. चला बाई वृंदावन रास क्रीडा पाहो. नंदाचा बाळ याने केलं नवलं हे. नंदाचा बाळ याने केलं नवलं रास क्रीडा महाराज किती आनंद त्या रासलेल्याचा. 2 गोपीच्या मध्ये कृष्ण, 2 गोपीच्या मध्ये वेडीला भवता हरी. आणि कशा नाचत होत्या मयूर फेरी नाचती. विठ्ठला अरे त्या महात्म्य होत्या. गोपिकाचा मेळ ब्रह्मरूप. मग महात्मा असल्यामुळं महात्म्याला काही विधान नाही. त्या कसं करू लागल्या अभंगाच्या पुढचे मना आले. कसा राहीन काही सांगता येत नसतं. त्या बाया महात्म्या होत्या, उदासीन होत्या, ब्रह्मरूप होत्या. त्या मना आले करीत विचार. त्याला जसं वाटल तसं. त्याला पाप लागत नाही. लागून येते पाप पुण्य अंगा. भावल्या त्या करू चेष्टा. भावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा
चेष्टा बैसुनी, मना वाटन तशा चेष्टा मना आले करती. कोण कोण होतं त्या फार हा एकला. त्या बहुजणी होत्या. ते प्रमाण आहे ना, तो एकला दिसशी सार, आम्ही बहुजणी तू एकला दिसते. विठ्ठल त्या फार होत्या, भरपूर होत्या, पण हा एकलाच होता. वेडी येला भोवता हरी, मयूर फेरी. म्हणले महाराज काय अवस्था होती त्या बायांची, त्यांच्या अवस्थेचं वर्णन अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे निरंजनी नारायणी मिनलिया. निरंजन म्हणजे ब्रह्म. निरंजन निष्कलम निष्क्रियम शांतम निरवध्यम निरंजनम असं ब्रह्माचं वर्णन आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाशी त्या बाया एकरूप झाल्या होत्या. तुका म्हणे निरंजनी नारायणी मिनलिया. वेडियेला होता हरी, निरंजनी आम्ही बांधिले घर. मयूर फेरी नाचती अशा अधिकारी बाया. आणि त्यांचं चित्त चोरलं. काय चोरलं? चित्त चोरी येले. आणि चोरी म्हटलं की मग घराण्याला सुरुवात झाली. घराणे सांगाया आल्या गोकुळीच्या. पहिल्या नंबरला बाई आली गवळण जसवंती पैसांगे. यशोदे तुझ्या मुलाला सांग काय केलं माझ्या मुलानं. येणे माझे कवाड उघडिले,
भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे मोडिले, शिंक्या विद्येचे तोडिले, बाई तुझी या कृष्णे. यशोदे तुझ्या मुलाला सांग. ती म्हणली तुला लाज आहे का काही? बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजीर वाहने, काय सांगता गरहाने गोकुळचे. तिला माग लावलं, दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात. काय केलं? मुखाशी मुख कोणाच्या? ह्यो 5 वर्षाचा आणि ती 80 वर्षाची. मुखाशी मुख. बरं तेवढ्यावर थांबला नाही, गळ्यामध्ये हात घाले, त्याच्या गळ्यात हात टाकला आणि लोकात तिला म्हणतो काय चाललो तो वबत का? ते म्हणली तो ह्या गळ्यात हात टाकला होता, धरला काऊन नाही? मग ती म्हणली पळाले मी, पण नामदेव महाराज मधातच भेटली. ते म्हणले बाई काऊन पळायली? ते म्हणले ह्या नंदाच्या पोराला धरायचं. नामदेवराय म्हणले येडे हळदी, आम्ही रोजचे 3-3 कीर्तन करायलो, आमच्या स्वप्नात येई ना तुला तमाखू सुटाना, तू धरती हो याला. हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. विठ्ठला तिसरी बाई आली, तिसरी आली याने ग बाई काय केली करणे, तिसरी आली राम. याने ग बाई काय केली करणे, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची पाठ मारोणी. गाठाबाई कोणाशी सुटेना, गाठाबाई कोणाशी सुटेना, यशोदे गो बाळगू जाताना, यशोदे गो बाळगू जाताना. यशोदे आता 1 वाजलाय, कोठवर सोसू जर तर पोराला आवर आवरे आवरे आपुला गाना. आवरी आवरी आपुला गाणं, आवरी आवरी आपुला गाणं, नाचिये रामच्या सुना, नाचिये रामच्या सुना. हे अजूनी लागले तुझे मला, हे अजूनी तो लागले तुझ्या मनाला, अजून कलाजन तुझ्या मना, अजूनी का लागले तुझ्या मनाला. आमुच्या सुना, नाचिये रामच्या सुना. आवर मुलाला तुझ्या. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमुच्या सुना घेऊनी. गाई वासरे सोडून देतो, त्यांच्या जागी गाढव बांधितो, लहान मुलाला चिमटे घेतो, आसा साधितो डाव. सांग यशोदे रीत तुझ्या नगरीत कैसे नांदावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का. कृष्णाला सांगावे, कृष्णाला सांगावे, गोकुळी
तो आम्ही गोकुळ सोडवणी असं म्हणला डोळे भरू ऐशी ऐकता गराणी यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकून प्रेम आवरणा भगवान ऐकना मग शाळेत घालायची ठरलं त्या टायमाची शाळा गाई घेऊन राहणार जायचं भगवान म्हणले आई उद्या जाईन मी राणा सवे घेऊन ये. पण आई मला तुला एक विचारायचं तुम्हाला भूक लागली का तहान लागली का विचारती मी रानात गेल्यावर कोण मज पुसे शिनले भागले आई मला कोण विचारील डोळे भरून आले यशोदेचे गोपाळ आले गाई सोडल्या कृष्णा लांब गेल्या गाईच्या धुंडा भगवा यशोद आली पेंद्या माझा कृष्ण कधी रानात आलेला नाही हा भूक लागलेली सांगत नाही माझा प्राण आहे जवळीच जवळीच खेळ जाऊ नका दूरी. 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 सांभाळा मुलारी प्राण माझा सांभाळा मुलारी प्राण माझा होतरीच खेळ जाऊ नका दूरी. जवळीच खेळ जाऊ नका जवळीच खेळा जाऊ नका दोरी भगवान म्हणले आई किती भोळी आहे तू अगं जगाला सांभाळणारा मी आहे पण आईचं प्रेम भगवान रानात गेले गाई चरायला सोडल्या गाई चरण्यात रमल्या गडी निवडे आणि खेळ चालू केले हमामा पोरा हमामा असे मर्दानी हमामा हुमरी हुतू तुतू झेंडू लगोरी मर्दानी खेळ चालले गडी म्हणले आता कौर खेळात अध्यात्म आहे श्रवण मनन निध्यासन तत्वम पदार्थ शोध असे खेळ चालू होते सुरकवडी खेळली आणि देहरूपी घोंगडी हरवली देह तादात्म्य गेलं विठ्ठला काही अनाधिकारी होते ते म्हणले आता 1 वाजून गेला खांदी भार पोटी भूक काय खेळ आहे खांद्यावर अभिमानाचं ओझ आहे मी मोठा आहे असं कधी वाटलं नाही पाहिजे मी मूर्ख आहे मी पामर आहे असंच वाटलं पाहिजे आपण मूर्ख आहेत पण आपण शहाणे वाटतो आपल्याला मग केव्हा मूर्खपणा जाईन आपला असावा मूर्ख वाटावा मूर्ख म्हणजे होता असतो शहाणा आहे मूर्ख वाटत नाही मूर्ख त्याला म्हणायचं शाबित मूर्ख मग मी मूर्ख आहे इतकं जरी कळालं
तरी अर्ध कळालं. पण मला कळत नाही, हे बी ज्याला कळत नाही त्याला केव्हा कळन? विठ्ठला, विठ्ठला. अभिमान कामाचा नाही. आपल्यापेक्षा भारी लोक आहेत असं वाटलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठे लोक आहेत, आपल्यापेक्षा विद्वान आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान होते, हे रवी तरी मी मूर्ख म्हटले. विठ्ठला, विठ्ठला. मग अभिमान पोटात मोक्ष सुखाची भूके, भूक लागली अनंता. हे अनंता, आम्ही इंद्रिय रूपी गाई वळता वळता भागलो. आता भागलो वळिता गाई सैरा ओढाळा आता भोगो. मग देव म्हणले भुका लागल्या का, चला वळू गाई बैसो जेव. देवा 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आम्ही पाहू, पण मनेरी गाय आम्हाला कळत असं वागू नये, पण आमचं मन आवरत नाही. काय करू मन? मग ती गाय तुम्ही पहा, वेणू हातात घेतला आणि असा मधुर वेणू वाजवला. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. किती मधुर मधुर वाजवितो वेणू. वेणू मधुर मधुर वाजवितो वेणू. वेणू मधुर मधुर वाजवितो वेणू. विठ्ठला, मधुर इतका गोड वेणू वाजवला. एक गळू म्हणते सखे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू. वेणू कवनाचा वेणू कवनाचा माय वाजे. वेणू नादे गवळणू गाजे. कोणाचा वेणू वाजायला? वैकुंठवासी भीमसेन महाराज लयच गोड म्हणायचे महाराज, कारण त्यांचा आवाज गोड होता. आमचा आधीच खराब आणि त्यात पुन्हा बसला दुष्काळात 13वा महिना. विठ्ठला, ती गोड म्हणायची आजी, ही सामान्य माणसाची मुरली नाही. हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. ती गोड म्हणली कृष्णा जरा गडबडीनच वाजायला, जरा धीरेशे घेर धरून वाजली. जरा तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले, देह भान घर सोडून धरले रान. मी वृंदावनी गेले आहारे सावळिया कशी वाज. सगळ्यांचे मन शांत झाले. मग सगळ्यांनी प्रार्थना केली, मुरली नको वाजव मनमोहना. हे मनमोहना आता मुरली बंद कर. मग मुरली बंद केली. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणते सुदोरी आणल्या माझ्या येतैसे पाय. नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावे. देव म्हणले तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. सगळ्यांच्या शत्रू एकत्र केल्या, गोल पंक्ती बसवल्या, मधात भगवान उभा राहिले. शेला कमरेला बांधला, बासरी शेल्यात ठेवली, वेताची काठी शिंग बगलात घेतलं, डाव्या हातामध्ये कमळ घेतलं, प्रत्येकाचं लोणचं चटणी कांड्यावर ठेवलं आणि विनोद करीत हास्य करीत भगवान काला वाढतात. दशमस्कंदामध्ये सुखाचार्य वर्णन करतात. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग वेत्रैच कक्षे वामे पानो मसृंखलो तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदे हासय नभविस्वय स्वर्गे लोके मिषति भुजे यद्यवाद. गोपाल कृष्ण सद्गुरु बुद्धी
देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असा माझा आग्रह नाही. यात जे बरोबर आहे गुरुवर्यांचे, चुकीचे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे, माझ्या बुद्धीचे दोष झाले शिवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, हनुमंतराय चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्णराम देऊ. आता तुकोबरायचं भजन होईल, नंतर काल्याचा अभंग होईल, नंतर चाल होईल का, नंतर चाल होईल, आणि नंतर आरती होईल, नंतर महाप्रसाद होईल. कोणी शिस्त मोडायची नाही. आणि ते काही पुढे धरायला तुकाराम हरे तुकाराम 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 वैष्णव